नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर पूनम बडगुजर अँड वेलकम टू माय चॅनल वेलनेस बाय डॉक्टर पूनम. तर आता आली आहे दिवाळी आणि दिवाळी सण आला की आपल्याला 2-3 गोष्टी तर आठवतात. एक म्हणजे फटाके, दुसरं फराळ आणि तिसरं म्हणजे अभ्यंग स्नान. तर मित्रांनो, थोडंसं अभ्यंग स्नानची पद्धत जी आहे ती लोप पावत चालली आहे. म्हणजे कुठेतरी हिला जे महत्त्व दिलं पाहिजे ते समाजात थोडं थोडं कमी होत चाललंय. चला तर मित्रांनो, मला काही तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला नक्की ही प्रथा फॉलो करायची इच्छा होईल. तर मित्रांनो, दिवाळी ही हेमंत ऋतूमध्ये येते. हेमंत ऋतूमध्ये शरीरात काही बदल होतात, जसं की शरीरातील वात वाढतो, शरीरातील वृक्षता वाढते. ह्या कारणाने शरीरामध्ये म्हणजे त्वचेमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा ड्रायनेस दिसू शकतो केसांमध्ये आणि तुमच्या त्वचेमध्ये. तर त्याचा जो ओलावा मेंटेन ठेवण्यासाठी आचार्यांनी किंवा आपले जे धार्मिक पद्धती आहे त्याच्यामध्ये अभ्यंग हा प्रकार ॲड झालेला आहे. ते असंच नाही आहे लिमिटेड की तुम्हाला दिवाळी पुरतंच करायचं मित्रांनो. ही प्रथा जी आहे पूर्ण तुम्हाला विंटर फॉलो करायची, पण याची स्टार्ट जी आहे ही कुठून तरी आपल्या धार्मिक पद्धतीमध्ये दिवाळीमध्ये स्टार्ट होते. तर मित्रांनो, चला पाहूया की अभ्यंग नेमकं करावं तरी कसं. अभ्यंगासाठी तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. एक तर तुम्ही खोबरेल तेल घरातलं वापरू शकतात किंवा तिळ तेल वापरू शकतात किंवा तुमच्या इथे आजूबाजूला कोणी वैद्य असतील आणि ते अभ्यंगाचं स्पेशल तेल बनवत असतील ते देखील तुम्ही वापरू शकतात. तर मित्रांनो, एक छोट्याशा वाटीत तेल घ्यायचं आहे. तेल घेतल्यानंतर त्याला थोडंसं कोमट करायचं आहे आणि हे कोमट केलेलं तेल तुमच्या त्वचेला लावायचं आहे. त्वचेला लावताना तुम्हाला नुसतंच लावून लगेचच स्नान करणं अपेक्षित नाहीये. तर जेव्हा आपण तेल लावतो त्याचं मर्दन असं झालं पाहिजे की ते तेल स्किनमध्ये तुमचं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की अभ्यंग तुमचा व्यवस्थित झालेला आहे. आणि आचार्याने देखील म्हटलेलं आहे, अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातहा. ओके, म्हणजे याच्याने तुमचं जे एजिंग आहे ते देखील थोडंसं पुढे ढकललं जातं, वातग्न कार्य होतं आणि डेफिनेटली जो शरीरामधला थकवा आहे तो निघून एक तरतरीपणा येतो. त्याच्यामुळे मित्रांनो, डेफिनेटली दिवाळीची जी ही रिच्युअल आहे अभ्यंग, ही तुम्ही नक्की फॉलो करा. अभ्यंग आणि त्याच्यानंतर जे आपण उटणे लावतो, उटण्याने देखील जे स्किनमध्ये शाईन यायला पाहिजे किंवा ग्लो यायला पाहिजे ते होतं. बिकॉज त्याच्यामध्ये आपले आयुर्वेदिक द्रव्य, विविध द्रव्य आपण इन्क्लूड केलेले आहेत, ज्याच्यामुळे वातग्न व त्वच कार्य होतं, साबण होत असतं. सो हे झालं अभ्यंगाबद्दल. आता येऊया आपण फराळाकडे. तर दिवाळीत मित्रांनो, फराळ खाण्याची मुभा किंवा सूट सगळ्यांनाच असते आणि त्याचं कारण मुख्यतः कुठेतरी आहे की अग्नीचं बल हे हेमंत ऋतूमध्ये सगळ्यात चांगलं असतं. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तुमची जी डायजेस्टिव्ह पॉवर आहे ही खूप चांगली असते ह्या पिरियडमध्ये. कारण थंडीने जे रोमकूप आहे शरीरातले ते आकुंचन पावतात आणि ते जे आकुंचन पावलेली जी हीट आहे ती तुमच्या जठरामध्ये जाऊन कुठेतरी कोंडली जाते आणि त्याच्यामुळे तुमचं जे जठराग्नी आहे म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह पॉवर आहे ती वाढते. त्याच्यामुळे ह्या सणामध्ये सगळ्यांना सूट आहे की तुम्ही विविध पदार्थ खाऊ शकतात. बट डेफिनेटली ह्यामध्ये पण आपण हेल्दी पदार्थ खाणं जास्त एक्सपेक्टेड आहे. जसं गूळ आहे, तीळ आहे, सुकामेवा आहे, ड्रायफ्रुट्स आहे, हे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात कारण अग्निबल चांगलं असतं आणि पचनशक्ती चांगली असते. तिसरी गोष्ट, एक फक्त डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छिते की दिवाळीत आपण खूप सारे लोक फटाके फोडतो. तर मित्रांनो, फटाके फोडताना नक्कीच काळजी घ्या की तुम्ही जास्त प्रदूषण करत नाहीये. ध्वनी प्रदूषण आणि ऑब्व्हियसली एअर पोल्युशन हे सगळं प्लीज आटोक्यात ठेवा. लहान मुलं असतील त्यांना जे बर्न्स पासून जपा, त्यांची काळजी घ्या, डोळ्यात तेल टाकून त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि जे पोल्युशन वाढतं त्याच्यामुळे लहान मुलं, जे वयस्कर मंडळी आहे त्यांना बऱ्याच वेळेला सुका खोकला होतो. तर त्यासाठी मित्रांनो, ज्यांना असा त्रास आहे त्यांनी नक्की मास्कचा वापर करावा आणि सकाळी म्हणजे जर तुम्हाला सकाळी फिरण्याची सवय असेल तर ती टाळा. कारण काय होतं, सकाळच्या वेळेला हे प्रदूषणामध्ये सगळं खाली सेटल होतं आणि जेव्हा आपण मॉर्निंग वॉकला जातो किंवा लहान मुलांना खाली नेतो ते सगळं प्रदूषण आत खेचलं जातं आणि जास्तच खोकल्याचा त्रास देखील होऊ शकतो. तर मित्रांनो, हे सगळं पाळून आय होप यू विल हॅव अ व्हेरी गुड दिवाळी. तर मित्रांनो,
सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप एन्जॉय करा, खूप सारं खा, मजेत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही असेच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. थँक्यू.